आता होत आले यापुढे ते ना कधी होणे. आता होत आले यापुढे ते ना कधी होणे. आता तरी मिळून सर्व बोला. आता तरी मिळून सर्व बोला. ना ऐसे ना पुन्हा होणे. हताशा होत आले यापुढे ते ना कधी होणे. कुठून येत आहे? बाजूच्या गावात गेलो होतो. ज्या कोणी या घराण्याकडे बोट दाखवलं ते बोट कापलं गेलं. डोळे दाखवले ते डोळे फोडले गेले. ताई, तू तर या बंगल्याची मालकीण आहेस ना, आणि तू अजूनही आई होऊ शकली नाहीस, पण तरीही एका स्त्रीचं दुःख तू समजू शकतेस ग. या निरागस बाळाचं दुःख तू समजू शकतेस ताई. छोटे ठाकूर, तुम्ही तरी सांगा की मी जे काही बोलते ते खोटं नाहीये. सांगा ना छोटे ठाकूर, खरं सांगा ना, सांगा. मी गप्प का बसलात? बोलत का नाही? बाबा, ही बाई खरं बोलतेय? ही खोटं बोलते बाबा. ही नाटक करते. हे मूल माझं नाहीये. छोटे ठाकूर, मी ह्याच्या सोबत आले होते, पण जाईन ह्याच्या शिवाय. अगं अगं ऐक, हे काय करतेस तू? अगं असं ह्या बाळाला इथे टाकून तू काय करतेस तू? अगं देवकी, 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 अगं देवकी, काय झालं देवकी तुला? हे तू काय केलंस? तू विष वगैरे? देवकी. छोटे ठाकूर, हा, हा, मला देवकी, मला हे नको होत की माझ्यामुळे कोणाला कोणता त्रास व्हावा. म्हणून मी इथे येण्याआधी विष हे तू काय केलंस देवकी? हं? विष घेतलंय? अगं असं करण्याआधी एकदा ह्या बाळाचा तरी विचार करायचा. अरे
या बाळाचा तरी विचार करायला हवा होतास ना देवकी. माझा विचार करायला हवा होतास नाही का देवकी. हे तू काय केलंस ग. हे तू काय केलंस देवकी. हे काय झालं देवकी. देवकी तू असं का केलंस. का केलंस तू असं देवकी. सांग ना का केलंस. हे काय झालं देवकी. देवकी तुला काही नाही होणार देवकी. काही नाही होणार तुला. तुम्ही या या घराची मालकीण आहात ना. तुम्ही तुम्ही प्रेमाने माझ्या बाळाला कुशीत घेतलंय ना. तसाच तसाच त्याचा सांभाळ करा. आज याला याची खरी आई मिळाली. याचे वडील मिळाले. नाही देवकी. फक्त नाही देवकी. नाही नाही देवकी तुला काही होणार नाही देवकी. मी आहे ना देवकी. तुला छोटे काही होणार ठाकूर. नाही. तुम्हाला तुम्हाला कळलं नाही छोटे ठाकूर. मला माहिती होत की एवढ्या मोठ्या बंगल्याची नाही होऊ शकत. पण 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 छोटे ठाकूर ज्याला इथे यायचं होतं तो 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 इथे आलाच. मला ठाऊक होत की की आपल्या बाळाला कधी कधी सन्मानाने जगता आलं नसतं. तुम्ही कधी त्याला तुमचं किंवा तुमच्या घराण्याचं नाव देऊ शकला नसता. हो ना छोटे ठाकूर. देवकी. आणि छोटे ठाकूर मी कधीच याचं पालन पोषण असं करू शकले नसते. हो ना? मी फक्त यासाठीच त्याला इथे घेऊन आले छोटे ठाकूर. मी जाते आता. सगळं चांगलं नाही देवकी. नाही देवकी. देवकी देवकी. देवकी असं नाही होऊ शकत. असं नाही होऊ शकत देवकी. उठ देवकी. उठ देवकी. असं नाही होऊ शकत. देवकी उठ ना. असं नाही होऊ शकत देवकी. अगं उठ ना. तू मला नाही सोडून जाऊ शकत देवकी. या बाळाला तुमच्या कुशीत घ्या. मला आणखी काही नकोय छोटे ठाकूर. मी जे काही बोलतेय त्यातलं एकही अक्षर खोटं नाहीये. देवकी. देवकी. देवकी काय झालं देवकी. देवकी. नाही देवकी नाही. तू मला सोडून नाही जाऊ शकत देवकी. हा माझा मुलगा आहे. सावत्र नाहीये हा. सख्खा मुलगा आहे माझा. आणि मी याची सख्खी आई. तुझी आई. हा तर माझा कान्हा आहे कान्हा. आणि मी याची यशोदामाई. आणि का बरं नसेल. आज फक्त याच्यामुळेच तर मला आई म्हणणारच सगळे.
माझी आई होण्याची इच्छा पूर्ण केलीये याने. माझ्या बाळाने पूर्ण केली, हो ना? आणि यासाठी कोणीही स्वतःला दोष देऊ नये. उलट हे तर देवकीचे उपकारच आहेत. किती गोड इवलस नाजूकसं बाळ दिलंय तिने मला. आणि तिचे हे उपकार कधीच फेडू शकणार नाही मी. कौसल्या, फक्त कोणाच्या बोलण्यावरून तू स्वतःला त्रास नको करून घेऊस. काय चुकीचं बोलली ती. बरोबरच तर बोलली. अहो, कोकिळेच्या पिल्लाला कावळ्याने प्रेमाने वाढवलं म्हणून ते कावळ्याचं पिल्लू होतं का सांगा. काहीही झालं तरी मी विकीची सख्खी आई तर नाहीच ना. जग तर हेच म्हणेल. आणि तुम्हाला तर ठाऊक आहेच की मी विकी आणि विजयमध्ये कधीच कुठला फरक केला नाही. खरं आहे तुझं कौसल्या. मी तर विसरूनच गेले होते की विकीने माझ्या पोटी जन्म घेतलेला नाही. लक्षात तरी कसं राहणार. पहिल्यांदा मला आई अशी हाक मारली ती विकीनेच. कित्येक स्त्रियांच्या तर हा शब्द ऐकणंच नशिबात नसतं हो. पण विकीने मला ते सुख दिलं. आणि बघा ना, त्या सुखात मी विसरूनच गेले की तो माझा नाही, माझ्या सौतीचा देवकीचा मुलगा आहे. कौसल्या, जुन्या गोष्टी आठवून का स्वतःला त्रास करून घेतेस? कुणाला आठवायचंय हो, कुणाला आठवायचंय. पण काय करू, हे जग विसरूच देत नाही. एवढासा होता विकी जेव्हा माझ्या कुशीत आला होता. मला तर माहीतच नव्हतं की लहान मुलांना वाढवतात तरी कसं. पण मी सगळं काही केलं. तो जागायचा तेव्हा मीही जागायचे. आणि तो झोपल्यावर मी एका आईचं कर्तव्य निभावलं. पण आज अखेर मी त्याची सावत्र आईच ठरले. कौसल्या, तू काय केलंयस आणि काय नाही केलंय हे माझ्याहून चांगलं कोणाला माहित. हे तू मला सांगण्याची काही गरज आहे का? अगं, तू तर गंगा आहेस, पवित्र गंगा, ज्यामध्ये गटाराचं घाणेरडं पाणी जरी मिसळलं ना तरी तेही पवित्र होतं. अशी आहेस तू. मी तर म्हणतो की तूच त्याची सख्खी आई आहेस. खरंच. रडणं थांबव बघू, शांत हो. समजावून ठेव तुझ्या त्या बडबड्या बहिणीला.
जर तिच्या बापानं तिचं लगीन या घरात लावलं आहे म्हणजे तिला याच घरात जगायचं आणि याच घरात मरायचं आहे. आत्याबाई, ना मी कोड्यात बोलते ना मला कोडी समजतात. सरळ सरळ सांगा काय झालंय. अगं तुझ्या लाडक्या बहिणीला समजावून सांग की लायकीत राहून बोलत जा. या घरातल्या जुन्या गोष्टी उगाळून या घरातली शांतता भंग करण्याचा प्रयत्न बी करू नगस. नाहीतर या घराला तर काय बी नाही होणार, पण ती कायमची भंग होईल, कळलं ना? इकडची राहील ना तिकडची. ताईच्या एवढ्याशा बोलण्याने ह्या घराची शांतता भंग झाली. आत्याबाई, मला एक सांगा, ह्या घराची शांतता एवढ्याशा गोष्टींनी मिटू शकते? हे बघ, तुला जेवढं सांगितलं जातंय ना तेवढंच कर बाई. मला तुझ्या नादाला लागायची हौस नाही आहे. शांतीताईच्या तोंडातून नकळत निघालेल्या गोष्टीमध्ये किती तथ्य आहे हे जाणून घ्यायची एवढी चांगली संधी पुन्हा नाही मिळणार. डावपेच बदलून बघ ज्योती, परिस्थिती नाजूक आहे. अगं कसला विचार करायला लागलीस? तुझ्या डोक्यात काय शिरलं की नाही? समजलं ना आत्याबाई? अहो, तुम्ही समजावताय आणि मला समजणार नाही असं होऊ शकतं का आत्याबाई? समजूतदार तर तशी हायस तू. ती तर मी आहेच ना आत्याबाई. पण काय आहे ना, एक गोष्ट नाही समजली मला. अरे माझ्या पंढरीराया, कोणती गोष्ट? आत्याबाई, जर शांतीताई जे बोलली ते खोटं आहे तर घरातले सगळे असं का वागतायत? सगळेजण असे खूप टेन्शन आल्यासारखं का वागतायत? अगं जर हे खरं बी असलं तरी तुला याच्याशी काय घेणं देणं? तू तुझ्या कामाशी काम ठेव. जेवढं मी सांगते आहे ना तेवढंच कर. स्वतःचा डोसका जास्त चालवू नगस, समजलीस? हं. हं? देणं घेणं तर आहे ना आत्याबाई. ज्या गोष्टीमुळे घरात एवढा मोठा भूकंप झाला, ज्याच्याशी माझ्या ताईचं भविष्य जोडलेलं आहे, त्या गोष्टीशी माझं देणं घेणं नक्कीच आहे. बहिणी, राहू द्या, मी चिरते कांदा. आणा. का? मी चिरते म्हणून तुला काही त्रास होतोय का? मी करते. अरे मी काम करताना तुला मध्ये लुडबुड करायची काय गरज आहे? तू नक्कीच माहेरून शिकून आलीयस, हो ना? बहिणी, मुली माहेरी काही शिकायला आणि शिकवायलाच जातात का? अरे मी चुकले हा भारती मॅडम, मला माहीतच नव्हतं. तू तर आधीपासूनच शिकली सवरलेली आहेस. तुला शिकायची काय गरज आहे, हो ना? कोणास ठाऊक का तुम्ही नेहमी माझ्या तुझ्या मागे का लागलेली असते, हेच ना? अगं मला तुझ्या मागे लागायची अजिबात हौस नाहीये, समजलीस? आणि हो, तू माझ्या भरोश्यावर थोडीच या बंगल्यात आलीस जी मी तुझ्या मागे सारखी लागेन. तुला आणखी एक गोष्ट सांगू? जे ठरवून तू ह्या घरात आलीयस ना, ते स्वप्न, हा बंगला, हे तुला कधीच मिळणार नाही. वहिनी, मला नाही माहित तुम्ही कशाबद्दल बोलताय आणि तुमच्या मनात काय आहे. मला तर काहीच कळत नाहीये. मी तुम्हाला फक्त हेच सांगेन की मी इथे फक्त बाबामुळे आहे. बाबा स्वतः आले होते मला घ्यायला पंचायतीच्या ऑफिसमध्ये. हे बघ, काय ना, मी तुला जे समजावते ना ते तुला समजतच नाहीये. बरं समज, असं समज की तुला एखादी गोष्ट समजली ह्या घरातली, विजय भाऊजींची. समज जर तुला ही गोष्ट कळली की विजय भाऊजी या घराण्याचा म्हणजे आईंचा सावत्र मुलगा आहे, तर तुला कसं वाटेल? वाईट वाटेल ना? वाईट का वाटेल? सावत्र मुलगा असणं गुन्हा थोडाच आहे. अगं तुला तर कोणत्याच गोष्टीचं वाईट वाटत नाही, हा?
लग्नाआधी स्वतःच गावभर फिरत होतीस विजय भाऊजींना घेऊन. कुणाच ठाऊक काय काय केलंस. वहिनी, तुम्ही जास्त बोलताय असं नाही वाटत का तुम्हाला? हे बघा, मी तुमच्या बोलण्यावर काही बोलत नाही याचा अर्थ हा नाही की मला बोलता येत नाही. पण माझे संस्कार मला असं करण्यापासून अडवतात. तुम्ही या घरातली थोरली सून आहात. त्याचा योग्य मान राखलात तर तुम्हालाही मान मिळेल. नाहीतर काय होईल. महाराणीला शिंग फुटलीये. अगं जेमतेम 8 दिवस झाले तुला या घरात येऊन आणि तू मला धमकी देतेयस. हं? एक गोष्ट कान उघडे ठेवून नीट ऐक. जेवढ्या लवकर जमेल या घरातून तुझं सामान सुमान बांधून निघून जा. हेच तुझ्यासाठी चांगलंय. नाहीतर माझ्यासारखी वाईट कोणीच नसेल. समजलीस? समजलं, खूप चांगल्या प्रकारे समजलं. पण तुम्ही सुद्धा माझी एक गोष्ट समजून घ्या. मी या घरातून परत जाण्यासाठी या घरात आले नव्हते. विकी भाऊंनी तुम्हाला या घरात आणलं ते त्यांची पत्नी म्हणून. तसंच बाबांनीही मला या घरात आणलं ते त्यांची सून म्हणून. आणि या घरात राहावं किंवा इथून जावं हे सांगणाऱ्या तुम्ही कोण आहात? हा अधिकार तुमचा नाही. आता होत आले यापुढे ते ना कधी होणे. आता होत आले यापुढे ते ना कधी होणे. आता तरी मिळून सर्व